जिल्ह्यातील घरगुती व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजिटल वीज मीटरमुळे 2 ते 3 पट जास्त बिलं येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री दराडे यांना घेराव घातला। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे। ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजिटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी डिजिटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, डिजिटल मीटरच्या आधारे येणारी वीज बिले तोपर्यंत थांबवावीत, रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी, लेखी वीज बिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावी। येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात 1 दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, इम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं विद्युत अभियंता महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यांना आज निवेदन दिलं आहे की जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेले आहे त्याच्यामध्ये जो ग्राहकांना त्रास होतो की प्रचंड प्रमाणामध्ये लाईट बिल वाढ होत आहे आणि ते त्यांनी ऑटो सिस्टीम भरायचे एक अट ठेवलेली आहे। तर एखाद्या ग्राहकाला ज्यावेळी पैसे राहत नाही किंवा त्याच्याकडे मोबाईल सुविधा नाही राहत तर त्यांना पूर्ण जोपर्यंत लाईट बिल भरत नाही तोपर्यंत अंधारामध्ये राहावं लागतं। आणि ह्या गोष्टी खेड्यापाड्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेच असं नाही आहे, कोणाकडे नाही आहे, कोणाकडे आहे किंवा कोणाची कॅपॅसिटी आहे की स्मार्ट मोबाईल घ्यायची, तर असं पण नाही आहे की यांनी ते मोबाईलवर फोन भरणे, लाईट बिल भरणे हे खूप चुकीची सिस्टीम केली आहे। त्याच्यामुळे ग्राहकांना फार त्रास होत आहे। त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांना की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामधून हे स्मार्ट मीटर काढावं आणि जे मागील जे मीटर होते तेच लावावं असे आज मागणी केली। जर ही मागणी मंजूर झाली नाही तर शिवसेनाकडनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे।